सरकारकडे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने वारंवार सामान्य जनतेपासून वाहतूकदार जे कमर्शियल वाहतूकदार आहेत यांना होणाऱ्या ज्या समस्या, त्याच्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे ऑनलाईन फाईन मारले जातात. मी एक वाहतूकदार आहे. माझी गाडी इथून 5 किलोमीटर जाताच कमीत कमी 10,000 रुपये फाईन येतं मला. अशा परिस्थितीमध्ये आम्ही गाडी कशी चालवायची? ड्रायव्हर गाडी चालवायला घाबरायला लागले, स्टेअरिंगवर बसायला मागत नाहीत ड्रायव्हर. ते म्हणतात गाडी चालवली 5 किलोमीटर 2 किलोमीटर गेलो की 10,000चा फाईन येतं, तर कशी गाडी चालवणार? आणि याच्यात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने मुख्य भूमिका मागणी म्हणजे ई चलान रद्द करावे. ई चलान मार्फत जेवढे अनधिकृत फाईन मारले गेलेले ते सगळे महाराष्ट्र सरकारने रद्द करावे, अशी ही आमची मुख्य भूमिका आहे आणि मागणी पण आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने वारंवार सरकारबरोबर पत्रव्यवहार केलेले, निदर्शनं पण केलेली आहेत. त्याच्यात आज आम्हाला पार्किंग व्यवस्था नाही आहे. मोटर व्हेकल ऍक्ट 117 प्रमाणे सरकारने आम्हाला पार्किंग व्यवस्था आणि बस स्टॉप, पॅसेंजर बससाठी प्रवासी उतरवण्यासाठी आणि चढवण्यासाठी व्यवस्था, बस स्टॉपची व्यवस्था करून द्यायला हवी. ती आजपर्यंत अख्ख्या मुंबईमध्ये कुठेच नाहीये. खाजगी वाहतूकदारांसाठी काहीच सोयीसुविधा नाहीये. ज्या मूलभूत सोयीसुविधा मिळायला पाहिजे त्या नाही, काहीच नाही. पार्किंग नाही. पार्किंगच्या नावावर अनधिकृत रीतीने लूट माजवलेली आहे. मुळात ऑनलाईन फाईन ही जी जो GR काढला माननीय नितीन गडकरी साहेबांनी, त्यावेळेला त्यांनी एक असं वक्तव्य केलं होतं की वाहतूकदारांना शिस्त शिकवायसाठी फाईनची रक्कम वाढवली पाहिजे आणि वाढवली त्यांनी. पण मुळात माझं असं म्हणणं आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे की वाहतूकदारांवर जो ऑनलाईन फाईन मारला जातोय तो वाहतूकदारांना शिस्त शिकवायसाठी नाही, हा भ्रष्टाचाराचा एक मार्ग आहे. शासनाच्या भ्रष्टाचाराचा एक मार्ग आहे. आज तुम्ही बरेच यूट्यूबवर व्हिडिओज असतात, फोटोज असतात. ट्रॅफिक पोलीस काय करतात, स्वतःच्या मोबाईलमधून फोटो काढतात आणि त्यांच्या डिव्हाइसमध्ये अपलोड करतात. तर हा अनधिकृत फाईन नाही झाला का? जेव्हा वाटेल त्यावेळेला जिथे वाटेल तिथे नो पार्किंगचे फाईन मारतात. आज जिथे तिथे रस्त्यांची कामं चालू आहेत, खड्डे खोदून ठेवलेले आहेत, गाडी स्लो चालली किंवा डबल लाईन मधून चालली तर हे लगेच ट्रॅफिकला अडथळा निर्माण केला म्हणून फाईन मारतात. हे ह्यालाच भ्रष्टाचार म्हणतात, जे व्हायला नाही पाहिजे. याच्यातून सामान्य माणसाला दिलासा मिळालेला नाही जाणार आणि नवीन सरकार आपापली धोरणं राबवत राहणार. टोईंगचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे गाडी टो करायच्या अगोदर जे टोईंग व्हेकल असतं त्यांनी एक वॉर्निंग मेसेज द्यायला हवा. तिथे थांबावं लागतं. त्यांनी 3 वेळा वॉर्निंग मेसेज द्यायचा असतो गाडी टो करायच्या अगोदर, पण ते होत नाही. ते येतात, टोईंग नाही जमलं तर डायरेक्ट क्लॅम्प लावतात आणि 1,700, 2,000, 2,500 रिपीट फाईन असे करून 5-5 हजार रुपयापर्यंत फाईन मारतात. हे अनधिकृत आहे, हे नाही व्हायला पाहिजे. आज सरकारवर जे काही ओझा आहे, ज्या काही सरकारने आश्वासनं दिलेली ही आम्ही मागणी पुरी करू, हे लाड पुरवू, हे लाडक्यांचे हे लाड पूर्ण करू. त्याच्यासाठी आमच्यासारख्या वाहतूकदारांकडून हा छळ करून अशा रीतीने हे लोक पैसे गोळा करतात. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना मी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या प्रखर भूमिकेला प्रेरित होऊन आणि त्याच भूमिकेमध्ये मी सरकारला एकच प्रश्न विचारतो की उन्नत देशाच्या प्रगतीमध्ये एवढं मोठं योगदान आहे वाहतूक क्षेत्राचं, तर एवढं मोठं योगदान असताना आम्हाला मागण्या पूर्ण करून घ्यायला किंवा आम्हाला ज्या सोयीसुविधा मिळायला पाहिजे त्या सोयीसुविधा मिळवण्यासाठी आम्हाला उपोषण करायची वेळ का येते? तर सरकारने या गोष्टीचा विचार करावा की उन्नत देशाच्या प्रगतीमध्ये एवढा मोठा खारीचा वाटा असणाऱ्या वाहतूक क्षेत्राला उपोषण करण्याची वेळ का येते? माझा एवढाच प्रश्न आहे. जो वाहतूकदारांच्या हितासाठी असणार तेच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सुद्धा हीच भूमिका निभावणार. एक मागणी नाहीये,
आमच्या भरपूर मागण्या आहेत. त्याच्यातल्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या आम्ही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पोहोचवलेल्या आहेत. तेवढ्याच मागण्या मान्य केल्या तर आम्ही काही करणार नाही, आम्ही चक्काजाम नाही करणार, काही नाही करणार. पण जर त्या मागण्या आमच्या प्रमुख मागण्या मान्य होत नाही तर आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याशिवाय काही पर्याय नाही.